विधान परिषदेची 12 जुलैला होणारी निवडणूक ही निवडणूक पार पडणार की बिनविरोध होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। शिवसेना ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे, मात्र त्यावर अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही। शिवसेना ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिल्यास विधान परिषदेची निवडणूक होणं ही अट आहे। महाविकास आघाडीचं सध्याचं संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 ते 6 मतांची गरज आहे। माहितीकडून भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे 2 उमेदवार तर शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अपडेट जाणून घ्यात वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, ठाकरे गट तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यामुळे विधान परिषद निवडणुकीतला जो सस्पेन्स आहे निवडणूक होण्याबाबतचा तो अद्याप कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय एकंदरीत हालचाल पाहायला मिळते ठाकरे गटामध्ये? दीपक, अजूनही निर्णय गुलदस्त्यात आहे, कारण याआधी सुद्धा आपण म्हटलं होतं की महाविकास आघाडी 2 ऐवजी 3 उमेदवार दिले आणि 3 जर उमेदवार दिले तर विधान परिषदची ही निवडणूक होईल, बिनविरोध होणार नाही। आणि त्यामुळे सध्या जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याची त्यांनी माहिती एबीपी माझाला दिली आहे। आणि तिसरा उमेदवार यामध्ये शिवसेना ठाकरे गट हा उमेदवार देईल, कारण जे उर्वरित मतं आहेत त्यावर तिसरा उमेदवार जिंकून येऊ शकतो असा महाविकास आघाडीला कुठेतरी विश्वास आहे। आणि त्यामध्येच मिलिंद नार्वेकर जे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांचं नाव चर्चेत आहे, मात्र अधिकृत त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे अजूनही सस्पेन्स कायम आहे। दुसरीकडे महायुतीमध्ये आपण बघितलं तर 5 भाजप, 2 शिंदेची शिवसेनेने उमेदवार, तर 2 जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार, असे साधारणपणे 5, 2, 7 आणि 2, 9 असे उमेदवार आहेत। तर आता महाविकास आघाडी तिसरा उमेदवार देते का हे आता आपल्याला आजच्या दिवसात पाहावं लागणार आहे, कारण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे दीपक। त्यामुळे स्वाभाविकच काय नेमकं होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।